मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णा आजी कल्पनाला म्हणतात, काय ग, ती मुलगी सेम प्रतिमासारखी कशी वागू शकते? तेव्हा तुम्ही सायलीबद्दल बोलताय का, असं कल्पना विचारते. त्यावरती पूर्णा आजी म्हणतात, हो, मी सायलीबद्दलच बोलतीये. अगं, माझ्या वाढदिवशी तिने गुलाबजामुन बनवले होते. प्रतिमा नेहमी जशी बनवायची सेम तसंच. त्याचबरोबर जन्माष्टमीच्या दिवशी आता तिने पाळणा म्हटला होता, जसा प्रतिमा म्हणायची तसा. आणि बाप्पाच्या पूजेमध्ये काय काय झालं हे तर तू पाहिलंच असेल. सांजेच्या पोळ्या, ती जास्वंदीची फुलं, हे सगळे गुण ह्या सायलीमध्ये कसे काय प्रतिमाचे, मला तर काही समजतच नाही. तेव्हा कल्पना म्हणते, अहो पूर्णाई, तुम्हाला तर आत्ता जाणवतंय ते. जेव्हा अर्जुन सायलीचं लग्न झालं ना, तेव्हापासून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अगदी प्रतिमासारखीच ती वागते. मला तर कळतच नाही नक्की काय आहे. पूर्णा आजी आता विचार करू लागतात, तर प्रिया ही खूप टेन्शनमध्ये येते. ती म्हणते, झालं, मला ज्याची भीती होती ना, आता खरी ठरली. ती आता लगेच तेथून जाते, तर अस्मिता देखील तिच्या पाठोपाठ जाऊ लागते. तर इकडे पूर्णा आजी कल्पना त्याविषयीच बोलत असतात. आता दुसरीकडे प्रिया ही रूममध्ये येते, तिच्या पाठोपाठ अस्मिता देखील येते. ती विचारते, काय ग तन्वी, तू इकडे का आली लगेच? तेव्हा ती म्हणते, अगं, खरी तन्वी तर मी आहे. मग पूर्णा आजींचाही आता माझ्यावर विश्वास नाही, मी तरी काय करू? तेव्हा अस्मिता म्हणते, हो ना, मलाही तेच कळत नाही. पण आता ह्या सायलीला त्या दोघींच्या नजरेतून उतरण्यासाठी आपल्याला काहीतरी गेम खेळावाच लागेल. त्यावरती आता प्रिया म्हणते, हो, आपण दोघीही काहीतरी प्लॅन करूयात आणि तिचे सर्व डाव उधळून लावूयात. तर आता दुसरीकडे रविराज हा स्टडी रूममध्ये केसचा स्टडी करत बसलेला असतो. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो, अरे वा, 2 लॉयर एकाच घरामध्ये राहून एकाच केसचा स्टडी करतायत. म्हणून आता तो रविराजला तेथेच बसायला सांगतो आणि म्हणतो, मी माझ्या रूममध्ये जातो. त्यावरती आता रविराज म्हणतो, नको, माझ्यासाठी एवढा त्याग करण्याची गरज नाही, मी आपला गेस्ट रूममध्येच बरा आहे. मी या घरचा पाहुणा आहे. त्यावरती मी पाहुणा तरी कसला, जिथे आपलेपणा नाही तिथे पाहुणा तरी मी राहून काय करू, असं रविराज म्हणतो. ते रविराज तो विषय टाळून अर्जुनला म्हणतो की आता आपण दोघेही एकमेकांविरोधात काम करत आहोत एकाच केसवर. कुणीतरी हरणार, कुणीतरी जिंकणार, यामध्ये काही वावगं नाही. परंतु आपलीच माणसं जेव्हा आपल्या विरोधात उभी राहतात, तेव्हा तो माणूस अगोदरच हरलेला असतो. त्यावरती अर्जुन म्हणतो, पण त्यासाठी कोण जवळचं, कोण परकं, हेही आपल्याला समजलं पाहिजे. तुम्हाला माहीत नसेल मिस्टर किल्लेदार, कधी कधी आपल्याला असं फील होतो, लहानपणापासून आपण एखाद्या व्यक्तीला आपलं जवळचं मानतो, एवढं आपुलकीने प्रेम देतो, पण मोठं झाल्यावर समजतं ती व्यक्ती आपली कधी नव्हतीच. त्यावरती रविराज आता त्याला टोमणा मारत म्हणतो, ज्या माणसाने स्वार्थी निर्णय घेतले आहेत तोच मला ऐकवतोय. सायली आता त्या दोघांमधील ते संभाषण ऐकत असते. तिला खूप वाईट वाटतं, या दोघांमध्ये किती दुरावा आलाय. त्यावरती अर्जुन म्हणतो, मी तर खूप ऐकून घेईलो, पण समोरच्या व्यक्तीने जर कान आणि मेंदू बंद ठेवला तर आपण काय करायचं? इनफॅक्ट माझं ऐकलंच पाहिजे. त्यावरती रविराज म्हणतो, याचाच अर्थ असा आहे की हा विरोध कायम राहणार आहे, माझ्याकडूनही आणि तुझ्याकडूनही, असं म्हणून दोघेही आता एकमेकांकडे पाहतात. सायलीला आता खूप वाईट वाटतं. तर आता सायली म्हणते, घरात बाप्पा आले आहेत, त्यामुळे तुम्ही असं वाद घालू नका. अर्जुन म्हणतो, मी वाद घालत नाही. सायली म्हणते, हे सगळं मी ऐकलंय, पण बाप्पा आहेत, प्लीज. त्यावरती आता रविराज रागात म्हणतो, हे तू मला ऐकवतेय की त्याला? तेव्हा सायली म्हणते, मी माझ्या घरातील माझ्या माणसांना सांगतेय, हे सगळे वाद तुझ्यामुळे सुरू झाले आहेत आणि आता तू मिटवण्याची भाषा करते का, असं रविराज रागात म्हणतो. तुझ्या चेहऱ्यावरचा हा भोळे भाबडेपणा आहे ना, तो मला नको दाखवू, असं म्हणून आता रविराज सायलीचा अपमान करतो. त्यावरती अर्जुन म्हणतो, रविराज किल्लेदार, जरा नीट बोला. तर आता रागातच रविराज तेथून जातो. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो, झाला ना अपमान करून, काय गरज होती का स्वतःचा अपमान करवून घेण्याची? त्यावरती सायली म्हणते, गप्प बसा हो. अर्जुन देखील रागातच आता तेथून जातो. तर दुसरीकडे आता महिपत, साक्षी, राकेश आणि नागराज यांची बैठक बसलेली असते. तेवढ्यातच प्रियाचा फोन येतो. तर फोन स्पीकरवर ठेवायला आता नागराजला साक्षी सांगते. तेव्हा आता प्रिया म्हणते, सायलीच ही खरी तन्वी असल्याचा सर्वांना संशय येतोय, कारण ती सारखी प्रतिमासारखी वागतीये. काय करायचं ना मला कळतच नाहीये. तेव्हा त्यांच्याकडे काही पुरावे तर नाही ना, असं नागराज विचारतो. तेव्हा प्रिया म्हणते, त्यांना शंका आलीये आणि या घरामध्ये 2-2 वकील बसले
आहेत. त्यांना जर शंका आली तर पुरावे शोधण्यासाठी दोघे एकत्र आल्यावर कितीसा वेळ लागणार आहे. आपल्या सर्वांना ते वेचून वेचून मारतील. तुम्हाला समजतंय का? मला नाही इथे काही कळत काय करायचं ते. त्यावरती आता साक्षी म्हणते की बघू आपण काय करायचं ते. तू काळजी करू नको, तू आता फोन ठेव. त्यावरती आता प्रिया म्हणते लवकरात लवकर काहीतरी करा, माझं इथे मरण झाले. तेव्हा साक्षी म्हणते ठीक आहे फोन ठेव, असं म्हणून ती आता फोन ठेवते. तर आता दुसरीकडे अण्णा कसला तरी वेगळ्याच विचारात असतो. तेव्हा साक्षी म्हणते काय करायचं अण्णा आता? पण मला आता एकाचाही जीव गेलेला नकोय, खून प्रकरण अजिबात नकोच नको. त्यावरती आता अण्णा म्हणतो मी जे काही करेल ना ते विचारपूर्वक करेल, तू अजिबात काळजी करू नको. सायली प्रकरण कसं हाताळायचं हे माझ्याकडे सोपव आता. पण आता साक्षीला जरा वेगळीच भीती वाटत असते. वरती अण्णा म्हणतो साक्षी अगं इथे कुणी नोकर चाकर नाही, तू माझ्यासाठी एक स्पेशल कॉफी बनवून आणते का? त्यावरती साक्षी म्हणते आत्ता ह्यावेळी? तेव्हा तो म्हणतो की हो, कारण सायली प्रकरणाचा काय छडा लावायचा हे मला चांगल्या प्रकारे सुचेल. त्यावरती ठीक आहे असं म्हणून साक्षी आता तेथून जाते. राकेश म्हणतो आपण ग्लास भरले असते ना, त्यात काय एवढं? तर अण्णा रागातच त्याच्याकडे पाहू लागतो. नंतर आता अण्णा म्हणतो की हे पहा, माझी मुलगी इथे होती म्हणून मला काही बोलता आलं नाही, परंतु सायली सुभेदाराला उद्या संपवायचंच. तेव्हा नागराज आणि राकेश हे दोघेही खूप घाबरतात. तर उद्या अनंत चतुर्दशी आहे, विसर्जनामध्ये गर्दीच गर्दी असेल, सायलीचा कोथळा बाहेर काढायचा. तर नागराज अण्णाकडे पाहतच राहतो. तर आता दुसऱ्या दिवशी सगळेजण विसर्जनाची तयारी करत असतात. अर्जुन, सायली आणि घरातील सर्वजण तयार झालेले असतात. तेव्हा माझी काही मदत होईल का असं म्हणून चैतन्य तेथे येतो. सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात आणि म्हणतात बरं झालं विसर्जनाच्या वेळी तरी आला. अरे गणपती बसले होते तेव्हा तू आलाच नाही. तर आता कल्पना चैतन्याला म्हणते इथून पुढे सगळी कामं तू करायची विसर्जनाची. तेव्हा चैतन्य ठीक आहे असं म्हणतो आणि रविराज शेजारी बसतो. सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात. तर चैतन्य जेव्हा रविराजला पाहतो आणि एकदम शांत होऊन जातो. तेव्हा अस्मिता आता ऑर्डर सोडत असते. अर्जुन म्हणतो तू नुसतीच ऑर्डर सोड. त्यावरती अस्मिता म्हणते गप्प बस रे. आता प्रिया म्हणते आबा घरी सुद्धा राकेश आणि माझी सारखी अशी भांडणं होतात ना? तेव्हा रविराज म्हणतो की हो. तर आता पुढे पूर्णा आजी म्हणतात मूर्तीचं विसर्जन तुम्ही करावं रविराज, अशी माझी इच्छा आहे, कारण प्रताप इथे नाही आहे ना म्हणून. तर आता रविराज म्हणतो अहो पूर्णा आजी, पण ज्याने प्राणप्रतिष्ठा केलेली असते त्यानेच विसर्जन करावं अशी परंपरा आहे, विसर्जन करू दे. तेव्हा पूर्णा आजी आता ठीक आहे असं म्हणतात. तर आता दुसरीकडे अण्णा त्याच्या माणसाला सांगतो सायली सुभेदारला आज काहीही झालं तरी मारायचंच आहे आणि तिचा फोटोसुद्धा तुझ्याजवळ ठेव. तेवढ्यातच नागराज आणि राकेश तिथे येतात. फारकशी कितीही उंच असली तरीही तिच्या पिल्लांवर तिची नजर असते. तसंच तू सुद्धा त्या सायलीला पिल्लू समज आणि तिच्यावर नजर ठेव. हा प्लॅन पूर्ण झालाच पाहिजे, नजरहटी दुर्घटना घटी असं व्हायला नको. त्यावरती आता आपल्याला दुर्घटना घडवायचीच आहे ना, राकेश म्हणतो. तेव्हा तू चोच मारलीच का असं अण्णा म्हणतो. मोठं माणसं बोलताना मुलांनी चोच मारायची नसते असं म्हणून तो राकेशला गप्प करतो. तर आता दुसरीकडे विसर्जनाची तयारी सगळेजण करतात. तेव्हा आता अर्जुन बाप्पाला पुढे घेतो. पूर्णाजी आणि रविराज हे खूप भावूक होतात, कारण बाप्पा घरातून जाणं, आता बाप्पा घरातून जाणार या गोष्टीचं त्या दोघांनाही खूप वाईट वाटलेलं असतं. मग त्यानंतर आता सायली कल्पनाबरोबर बोलत असते की आपण जी शिदोरी बनवली आहे ती बाप्पा पुढे ठेवायला हवी. तेव्हा आता पूर्णाजी या सायलीकडे पाहतच राहतात. तर आता प्रिया मनातल्या मनात म्हणू लागते ह्या सायलीने असा काही बॉम्ब फोडायला नको, पुन्हा प्रतिमासारखी वागायला नको, नाहीतर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या विचाराने आता ती खूप टेन्शनमध्ये येते. तर रविराज आणि पूर्णाजी हे दोघेही बाप्पाकडे पाहत असतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन घरातील सर्वजण आता विसर्जनासाठी चाललेले असतात. आता खूप गर्दी असल्यामुळे त्याच संधीचा फायदा घेत हे आता अण्णाचा गुंड येतो आणि सायलीच्या पोटात सुरा खूप असतो. तेव्हा सायली जोरात अहो असं म्हणते. अर्जुन तितक्यात तिच्या जवळ येतो. तर तो गुंड पुन्हा एकदा सुरा खुपसणार असतो. तेवढ्यातच तोच सुरा हातात पकडतो. त्याच्या हातातून घळाघळा रक्त वाहू लागतं. ते रक्त सायलीच्या भांगेत जाऊन पडतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नक्की काय होणार हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरेल. मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.